अगं आई ग बाय 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 काय करू आता नुसतं असं डोकं फणा फणा करू राहिलं आणि अंग नुसतं गरम झालंय असं अंगात ताप भरलाय थंडी भरली चांगली मैत्रिणीच्या पोराचा वाढदिवस आहे तिकडे निघले होते पण मला तर काही पावलंच उचलं ना बाय या बना अंग नुसतं गरम झालं असं वाटून राहिले ब्लँकेट घेऊन आणि बुरकाटून झोपावा असं हातपाय गळाल्यासारखं बी झालं बाई काय करू आता एक तर नवरा गेला कंपनीमध्ये निघून ते येतील पारा आता संध्याकाळी 12 वाजता आता काय करू डॉक्टरकडे जायची तर इच्छा नाही हो राहिली अरे बापरे अरे ग बाबो चालवानाच मला काय करू आता थांब तो आमच्या ओळखीचा फॅमिली डॉक्टर आहे काय नाव बाई त्या डॉक्टरचं हा झाले डॉक्टर त्या डॉक्टरला फोन तर करून पाहते आले तर बरं होती बाई डॉक्टर साहेब इथपर्यंत ग ग ग ग ग ग मला ते नुसतं असं नुसते अंगाची अशी लाई लाई झाली बाई अरे बापरे फोन तरी करून पाहते डॉक्टरला अरे बाबा हॅलो हॅलो अहो डॉक्टर साहेब मी शांता बोलते उपटे हा शांता उपटे हा बोला ओळखलं का हा ओळखलं अहो काय झालं अहो डॉक्टर साहेब काय झालं काय विचारू राहिले इकडे जाते का काय असं झालं मला नुसता फणा फणा अंगात ताप भरलाय आणि थंडी वाजून येऊ राहिली आहे मग दवाखान्यात यायचं होतं ना अहो दवाखान्यात यायला डॉक्टर साहेब मला पायच नाही निघू राहिला नुसता हात पाय गळायला सारखं झालंय सकाळी ना चांगली होते तुम्हाला सांगते सकाळी चांगला पोळ्यांचा नाश्ता केला आणि आता मैत्रिणीच्या आहे ना पोराचा वाढदिवस आहे तिकडे जायचं आवरलं चांगलं बर एकाने की बाई मला थंडी भरली हो डॉक्टर साहेब अचानक थंडी आली का हा बर मी काय म्हणते डॉक्टर साहेब हा बोला तुम्ही येते का मग घरपर्यंत बर येतो जरा माझ्यापाशी 4 पेशंट आहेत ते पेशंट उरकले की लगेच येऊन जातो मी हा का हा या मी ना तुमची पायपिटी देऊन टाकेल वाटलं तर बर येतो हा चालेल ठेवू का मग हा ठेवा येतो मी हा पांघरूनच काढूशी वाटा ना नुसती थंडी भरली आता डॉक्टर येईलच डॉक्टर व्यवस्थोय ना जराशी झोपून घेते बाबा असं दुखणं कवाच आलं नाही देवा कोण आहे मी डॉक्टर घाले साहेब आले का तुम्ही हा आलो ना हा या दार उघडच आहे हो लुटून गेले नुसतं दार उघडच आहे का हा अरे बापरे अरे बापरे तुम्ही तर अंगावर घेऊन झोपले अहो डॉक्टर अंगावर घेऊन काय विचार राहिले पांघरून काढायचीच इच्छा होय ना बाई नुसतं असं थंडी भरली अंगामध्ये बरं झालं मी पण आज हॉस्पिटलमध्ये होतो म्हणून हा ना पण कसं आहे आता तुम्ही आमची फॅमिली डॉक्टर आहे हा म्हणले तुम्ही यशाल नाही कसं आहे माहिती आहे का आता फॅमिली डॉक्टर असल्यामुळे मला येणंच भाग आहे हो आता कसं आहे मी तिकडे आले असते पण नाही यायसारखी अवस्थाच नाही हो डॉक्टर लय ताप भरला अंगामध्ये पाना आणि थंडी बी लय वाजू राहिली हो अरे बापरे ताप तर लय बरं हा ना हा बाबू डॉक्टर साहेब लवकर चेक करा बाई नाही करतो मी तपासतो बरं का हा काय काळजी करू नका हा कसं आहे तपासणं गरजेचंच आहे तपासल्याशिवाय मला तर काय करणार आहे हो तुम्हाला तपासलं पाहिजे ना मला हा तपासल्याशिवाय कसं आहे मला तर काय करणार आहे का डॉक्टर लवकर तपासा हो हे काय तपासता ना मी तुम्ही कशाला काळजी करताय तपासून तर घेतलं पाहिजे मला डॉक्टर साहेब हा ते तुमचं ते कानात घाला ना नाही ते तिथं घातलं ना हा. तरी मला समजून येतं हा का मी काय इकडे तिकडे शिकलोय का हा गाले डॉक्टर म्हणतात मला मी अमेरिकेत शिकून आलोय हा 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 मग तुम्हाला तर माहिती आहे ना हा नाही तुमचं लय मोठं आहे नाव हा मग आहे ना हा मग उगाच आपल्याला गाले म्हणतात का म्हणून गाले डॉक्टर तुमचं आडनाव कोणी ठेवलं डॉक्टर साहेब ती कसं आहे माझ्या वडिलांचं आडनाव गाले हा. आणि आमचं 7 पिढी
हायच नावच आहे ते पिढ्यान चालत चाललेलं आहे घाले ते आम्ही घालतच राहतो म्हणायचं मग. हा का? हा. म्हणजे काय घालत राहते? ते कसं आहे माहितीये का हा आम्ही आहे ना हा घालितो काढतो हा. घालितो काढतो घालितो काढतो आम्ही. म्हणजे काय घालीत आहे, काय काढीत आहे डॉक्टर साहेब? अहो इंजेक्शन घालतो हा आणि बाहेर काढतो. हा. मग अच्छा, म्हणून तुमचं आडनाव घाले का? हा म्हणून घाले असं आडनाव पडलंय आमचं. हा हा, घातल्याशिवाय जमत नाही आम्हाला. हा. मग आता डॉक्टर म्हणजे इंजेक्शन मारावंच लागेल ना हो. हा मग बिना इंजेक्शनाचे थोडे पेशंट बरे होणार आहे. हा आता कसे बोलले. हा हा मग इंजेक्शन तर घालणंच गरजेचं आहे. हा हा बरं इकडे माझ्याकडे बघा बरं. हा हा डोळे हा. माझ्याकडे असं हा मोठे डोळे बघा बरं का. मला जरा डोळे तपासू द्या तुमचे. अहो डॉक्टर हा जरा अहो ते डोळा फाडीत आहे काय मग? नाही तपासू द्या तरी मला. हा. अरे बापरे. थांबा ना जरा तुम्ही तुमची गडबडच नाही हो. अहो डॉक्टर डोळा माझा तुम्ही काय ऑपरेशन करू आले काय डोळ्याचं? हा करा बरं. हा हा? हा हा. जीभ बाहेर काढा. आत कशाला जीभ ठेवली? हा. हा असं जीभ कशाला इकडे तिकडे फिरवताय शांत असं. हा हा झालं का? हा बघू द्या ना मला तपासू द्या ना. डॉक्टर साहेब लय हा. ताप आलाय, लय थंडी भरली, पटक्यान काहीतरी इंजेक्शन मारा बाई. मला एक सांगा. हा. एक काम करा बरं तुम्ही. हा. श्वास घ्या. श्वास का? हा श्वास घ्यायचा आणि सोडा. घ्या श्वास. घेतला का श्वास? सोडू का डॉक्टर? हा सोडा सोडा. बापरे, थोडं लवकर सोडायला लावा ना, अशाने मरण ना मी. थांबा ना मला नाडी पण घ्या बरं श्वास. मोठा श्वास घ्या. परत घेऊ का? हा घ्या मोठा श्वास. घेतला का? हा हा हा. सोडू का? हा सोडा सोडा सोडा. अहो डॉक्टर साहेब श्वास तर सोडायला लावा ना. पण नाडीचे ठोके तरी मला तपासू द्या ना. तुम्हाला इकडे बरं करायला आणले का मला वर पोहोचवायला आणले? बरं हा मी काय म्हणतोय हा तुम्हाला नेमकं होतंय काय? हा होते का? हा म्हणजे तुम्ही एवढा टाइम काय करीत होते डॉक्टर? तपासतोय ना तुम्हाला मी. अहो म्हणजे डोळे वाचले, तोंड वाचलं, जीभ बाहेर काढली आणि वरून म्हणते तुम्हाला काय होतंय, म्हणजे तुम्ही काय करीत होते एवढा टाइम? मग तपासतच होतो ना मी पण. मग तुम्हाला समजलं नाही का आजार? कसं आहे आजार समजला पाहिजे एकदम क्लिअर. आता तुमच्या आतमधनं काय आजार असलं तर मला काय कळायचंय? अहो मग आत मारले याच्यासाठीच तुम्हाला बोलावलं ना. तुम्हाला कळतं ना तुमच्या याच्या नळकांड्यावर. हा त्याच्यावर कळतं आयला तीच तपासायचं राहिलं होतं. थांबा बरं पोट तपासू द्या मला. अहो माझ्या पोटाला काहीच नाही झालं डॉक्टर. आता मी डॉक्टर आहे का कोण आहे मला तपासून घेऊ? डॉक्टर तुम्ही आहे का मी आहे? तुम्ही मग शांत पडून राहा मला तपासून घेऊ द्या. बर बर. हा जराचं तुम्हाला बोलायला सूट दिली तर तुम्ही डोक्यात बसता आमच्या तर. ते अजिबात बोलू नका काय. हा हा. डॉक्टर हा अहो तुम्ही काय करू राहिले, नुसतं पोट चोळून राहिले? तपासतोय ना मी. अहो ते याने तपासायला मग हाताने काय सारखं चोळून घेऊन राहिले तुम्ही? आता त्यांनी कसं आहे माहितीये का त्यांनी तपासलं पण असं पण तपासून मला तपासून घेणं गरजेचं ना. हा 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 डॉक्टर साहेब हा अहो तुम्ही तर हातभर जीभ काढून राहिले बाहेर. नाही तपासतोय ना मी. हा का? हा ना तपासल्याशिवाय मला कसं व्हायचं? अहो ते अहो पोटाला काही झालं नाही, मला इकडे आजार आहे, ताप आहे, थंडी भरली. हा डॉक्टर साहेब. तिकडे आहे नाही का? हा. बरं एक काम करा बरं हा. तुम्ही पालतं झोपा बरं. हा का? हा अंगावलं काढा सगळं. हा हा ताप आहे ना महत्वाचा तुमचा ताप तपासला पाहिजे. तपास होतोय बरं का मी. तुम्ही काय काय काळजी करू नका. अहो डॉक्टर हा झालं का तपासून? नाही नाही तपासायचं चालूच आहे ना माझं. कसं तपासल्याशिवाय मला तर कसं जमल? डॉक्टर साहेब हा काय करू राहिले तुम्ही? तपासतोय ना. अहो असं काय तपासून राहिले डॉक्टर तुम्ही? तुम्ही थांबा ना हो मी डॉक्टर आहे का कोण आहे? हा अहो तुम्ही डॉक्टर आहे, पण असं काय हलून राहिले? हा नाही तपासून घेतोय मी मस्तपैकी. तपासल्याशिवाय मला तर काय कळणार आहे का? वा वा. अहो डॉक्टर साहेब हा मी ना तुम्हाला आहे ना हा ताप आलाय ते बरं करायला बोलावले, चोळायचं आहे नाही बोलावलं तुम्हाला. मी पण बरं करायला चालूय ना. अहो पण ती प्रोसिजर राहते ना तशी. कसली प्रोसिजर? हा हे बरं करायची. हा का? हा हा ना इंजेक्शन द्यावं लागेल तुम्हाला एक.
हा हा द्या ना मग. मग ती सोडा बरं साडी. ती मग सोडा बरं साडी. हा साडी सोडून. हा अहो साडी का ना आता. आता कसं कमरात इंजेक्शन दिलं पाहिजे. हा देतो आता गोंगीचं इंजेक्शन. हा काय म्हणले डॉक्टर. नाही इंजेक्शन दिलं पाहिजे तापाचं. येड दंडावर द्या ना. नाही दंडावर देता येत नाही ना. हा का. तापामध्ये इंजेक्शन कधी दंडात देत नाही. हा हा ती हाताला गाठ येते मग. हा का मग कुठे द्या. हा, इथं खुब्याला. हा का. हा मग साडी दिली करू का. हा साडी. बरं बरं. हा साडी दिली कर ना म्हणजे मी देतो इंजेक्शन बरोबर. हा हा इंजेक्शन भरतो मी तो. बरं बरं. केली. केले का. हा एकच मिनिट मला पिटीतनं इंजेक्शन भरून घेऊ द्या. हा हा घेतला. आता बायला आहे ना मस्तपैकी गुंगीचं इंजेक्शन देतो. हा काय म्हणले डॉक्टर. तापाचं इंजेक्शन देतो. हा का. हा मग द्या ना केली ना साडी. मग दिली. तुम्ही थांबा ना. तुम्ही हलताय कशाला. बराबर काम करतो मग मी. हा हा काम कसलं. तापाचं इंजेक्शन दिलं का तुमचं बरं होईल ना. म्हणजे काम झालं असं. हा हा बाई हळू था. डॉक्टर, लवकर बरं करा ओ मला. हा. आई, आई, आई. झालं. हा. आता मग सोडून देतो. अरे बापरे डॉक्टर साहेब हा. तुमचा हात जड आहे हो. आता काय ते तापामध्ये इंजेक्शन दिलंय ना. हा हा झालं का मग. हा आता झालं इंजेक्शन तर झालं. हा हा सोडा पाहिजे तर तुम्हाला तुमच्या हाताने. अरे बापरे. हा. आई, आई गं. काय झालं. डॉक्टर साहेब हा इंजेक्शन दिलं तुम्ही मला. हा हा पण ते दुखू राहिलं हो. आता इंजेक्शन आहे ती सुई बारीक टोचल्यागत होतच. अहो पण मला नुसतं गुंगे आल्यासारखं झालं डॉक्टर त्या इंजेक्शननी. ते तापलंय ना अंगात हा त्याच्यामुळं. हा का. हा मग आता मी आहे ना हा? आराम करायला पाहिजे तर मस्त पाहिजे. हा का तुम्ही चालले का मग. हा नाही मी आहे ना. मी जातो आता. तुम्ही कुठे आहे डॉक्टर. आई काय इकडे आहे ना मी. अहो तुम्ही अशी मागे का जाऊन बसले डॉक्टर. कुठं काय जाऊ माग बघतोय मी. कसं पडला बिडला तुम्ही तर डोक्याला लागेल ना म्हणून माग आलो. कसं आहे माहितीये का हा? ताप आहे का पाठीला बघत होतो ना मस्तपैकी. हा का हा जरा कमी झाला का काय म्हणलं बघून घ्यावा. झालाय का कमी. हा थोडा हा हा फरक पडतोय बरं का चांगला. हा हा डॉक्टर साहेब हा अहो मला तुम्ही इंजेक्शन दिलं पण त्याने नुसती गुंगी येऊ राहिली. गुंगी येते का. याला तर गुंगी यायला लागली. आपला प्लॅन झाला सक्सेस. डॉक्टर हा काय हो. कुठं काय. हा अहो मला थोडस झापड आल्यासारखं झालंय हो डॉक्टर. बघू. हा हा बरं वाटतंय का तुम्हाला आता. हा हा? अहो बरं वाटतंय मला पण नुसतं असं झापड आल्यासारखं झालं. डॉक्टर तुम्ही नेमकं काय केलं मला. इंजेक्शन कसलं दिलंय तापाचं थंडीचं दिलंय का नाही, कशाचं नाही. दिलंय तेच कळून नाही राहिलं. तापाचं इंजेक्शन दिलंय बरं का. हा आपण कसं आहे ताप तुमचा किती कमी झाला काय मला बघणं गरजेचं आहे ना हो. हा हा. तुम्ही असे काय गोल गोल फिरून राहिले नुसते. नाही तपासतोय मी. हा. हा ताप किती कमी कसा काय फरक पडला का काय असं माझा अंदाज होता. मी बघत होतो. हा आता जरा बरं आहे म्हणतो थोडं. हा हा अहो, डॉक्टर हा नुसती झापड आली मला. नुसती झापड आली काय. हा तुम्ही काय करू राहिले मला. काय नाही तपासतोय ना मी. हा तपासतोय नाही अहो असं ना एवढं. मी. हा तपासतोय. अहो हे असं काय करू राहिले मला तुम्ही डॉक्टर. मला सांगा बरं मी डॉक्टर आहे का कोण आहे. अहो डॉक्टर तुम्हीच आहे पण या असे डॉक्टर मी पहिल्यांदाच पाहिलं पाहिजे. आणि मग ते तपासायला तसंच लागतं आम्हाला. हा का हा ना. अहो तुम्ही तुम्हाला का काही इडं व्यायाम करून घेता काय माकडू. थोडाफार व्यायाम करूनच घ्यायला लागेल. अहो घाले डॉक्टर. हा अहो, मला इडं माझा जीव चालला आणि तुमचं काय चाललं. नाही थोडस घालायचं चाललंय ना. हा, आपलं घालायचं. इंजेक्शन तुम्ही इंजेक्शन दिलं ना मला. हा दिला ना. मग घातलं होतं ना इंजेक्शन. मग आता कसलं इंजेक्शन देऊ राहिले. ते काढून घ्यायचा विचार चाललाय ना जरा. म्हणजे इंजेक्शन मध्येच आहे का अजून. हा ना अरे बापरे असं का बरं ठेवलं. ते ताप कमी व्हायसाठी ठेवलं होतं ना. हा का हा ना. अहो पण मी एवढ्या वेळेस इंजेक्शन घेतलं ते डॉक्टर काढून घेत होते ना तुम्ही. हा बरं घेतो काढून ना आता. हा हा काढून घेता का. हा मग काय आता. बापरे तरी म्हणले ना असं सलू का राहिले मला. सलत होता काय. हा
ते अजून नीट सल्लच नाही ना पण हा नाही सल्लच नाही जास्त हो. मी एक काम करा बरं आता हा? तुम्ही झोपा बरं. झोपू का? हा तुम्ही झोपा. बापरे मला झोपायला तर पाहिजेच कारण लय गुंगी आली हो डॉक्टर मला. हा तुम्ही झोपलं म्हणजे कसं होईल माहितीये का? तुमची फी बाकी ना द्यायची. नाही मी फी बरोबर घेतो मी. हा हा तुम्ही फक्त झोपा. हा मी बरोबर घालतो आणि काढतो मग. अहो, मग मला झोप लागून जाईल. काय घालतो काय हा, काढतो? ते इंजेक्शन तुम्ही झोपा मी तास. परत देऊ राहिले का? हा तुम्ही झोपा. तुम्ही झोपा द्यावं लागेल. अजून ताप कमी झाला नाही ना? हा काय? हा त्याच्यामुळे मला इंजेक्शन द्यावंच लागेल. कसं आहे आता मला घातलं पाहिजे काढलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय तुमचा ताप जायचा नाही. हा झोपा बरं का. लागली वाटतं चांगली झोप आता. गुंगीच्या इंजेक्शनचा असर चांगला पडला. आता आहे ना बस मस्तपैकी लवकर उरकून घ्यावं. येतो सोडून जराशी आणि जातो पाडदेशीनं निघून. आता गुंगी उतरायची आता आपल्याला सोडून घेऊन निघून गेलं पाहिजे. बाबा चला घ्या. आता आहे ना मस्तपैकी उरकून घेतो पाडदेशीनं. काय बेल्ट पण मध्ये अडकला. आता घ्या उरकून आता. आईला बऱ्याच दिवसानं असा चान्स भेटला. असं पेशंट पहिल्यांदाच भेटलं बाबा मला. फी तर वसूलच झाली म्हणायची आपली. आता कशाला फी पाहिजे काय पाहिजे एवढी मोठी फी दिली म्हणल्यावर आईला मानलं पाहिजे बरं का. पण असं पेशंट पहिल्यांदाच. चला झालं आपलं. आता आहे ना ही जी गुंगी उतरायच्या आतमध्ये आपण गेलं पाहिजे निघून. टेटोस्कोप कुठं आहे माझं? हा इथं आहे. चला बाबा एक तर दवाखान्यात उशीर झालाय. अरे बापरे ताप कमी झाला का? डॉक्टर साहेब आले होते ना. दरवाजा उघडा आहे गेले वाटतं निघून. बया ये डॉक्टर साहेब फी नाही घेतली काय नाही तसेच निघून गेले. त्यांना वाटलं शांताबाईला झोप लागली आणि आपण कुठं उठवीत बसायचं. बिचारीला एवढा ताप येईल आणि काला फी घ्यायची हिच्याकडून नंतर घेता येईल बा असं त्यांना वाटलं असेल. गेले निघून. जाऊ दे मी त्यांची फी नंतर देऊन टाकीन. दरवाजा पुढचा उघडाच ठेवला वाटतं काय बाई. पण आताशी थोडं बरं वाटायला लागलं बाई. नाही तर काय थंडी भरली होती काय ताप भरला होता अंगामध्ये. पण डॉक्टर काही म्हणा आमचा फॅमिली डॉक्टर आहे घाले डॉक्टर लय हुशार. एक इंजेक्शन दिलं आणि मला मोकळंच केलं बाई डॉक्टरनी. मी म्हणायचे काय इकडून तिकडे हिंडा त्या डॉक्टर साहेब. पण डॉक्टर म्हणजे त्यांनी लय मोठं अमेरिकेला शिक्षण गेले त्यांनी. त्याच्यामुळं त्यांना काय आख्या याच्यात जोडच नाही. डॉक्टर म्हणजे एकच नंबर डॉक्टर आहे. आता मला ना असं वाटून राहिले चहा करून प्यावा. पण जाऊ दे थोडीशी आहे ना मी झोपते. मला आहे ना अजून ते इंजेक्शनाचा पावर आहे त्याच्यामुळं थोडी पडूनच घेते.